म्हणजे खरंच तुमच्या हातातून पखवाज बोलतो हे खरं. हे सगळं गुरुजींचा आशीर्वाद आहे. त्यांचं पुरेपूर आपल्यावर आशीर्वाद असल्यामुळं आणि त्यांची जी काही जशी कीर्तनामध्ये बुद्धी चालते, की समोरचा गायक गातो आणि तेच तसं वाजवावं. हे सगळं त्यांच्या बरोबर राहून, त्यांच्या संगतीत राहून आणि हे त्यांच्याकडे पखवाज शिकत असताना ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात झाल्या. आणि आज देखील आम्ही ते वाजवायला असले, की आम्ही जास्त त्यांचा पखवाज ऐकतो. त्यांनी कुठं कसं वाजवलं, काय वाजवलं, गायकाने एखादा चक्रधार गायलाय, तर तो चक्रधारच वाजवावा. असे बरेचसे वादक आहेत. तर ते कसं वाजवताना त्यांनी महाराजांनी जर गाणाऱ्यांनी तो जर चक्रधार गायला असेल, तर तुम्ही चक्रधार वाजवा. हे आज देखील आम्हाला आमचे गुरुजी सांगतात, की त्यांनी जर चक्रधार गायला असेल, तर तुम्ही चक्रधार वाजवा. त्यांनी चक्रधार गायलेलं नाही, 16 मात्रा गायलाय किंवा 8 मात्रा गायला, तर तू 8 मात्राच वाजव. त्याचं त्या ठिकाणी चक्रधार एवढा कशासाठी वाजवतो? अशी त्यांची शिकवण आम्हाला आहे, की आज त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी येतात, की एखाद्या महाराजांनी एखादा शब्द वापरावा आणि आम्ही तो पखवाजातून काढून दाखवावा. ही सगळी कला त्यांची आहे आणि त्यांच्या अनुकरणानुसार आम्ही त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं चालतंय आज. असं नाही, खरंच खरंच. मी असं ऐकलंय हे जे पखवाजाचं जे शिक्षण आहे हे संपतच नाही कधी, नाही का? नाही हे गोल कधी समोरच होईल. की असंही ऐकलंय की आजही महाराज सबीर महाराज आजही सुनील महाराजांकडून बोल घेतात, नाही का? होय होय नेमकं ते शिक्षण संपतच नाही, संपत नाही. आणि उलट तुमचं भाग्य आहे त्यात की गुरूंकडून अजूनही आपण शिकतो. ही ही कल्पनाच किती भारी आहे. होय. आणि कसं हे शिक्षण जेवढं तुम्ही शिकत जाल तेवढे बोल वेगवेगळे तुम्हाला भेटत जाणार. रोज खूप खूप खुला दाल आहे त्याच्यात, खूप प्रकारचे बोल येतात. त्याच्यामुळं जेवढं तुम्ही अभ्यास अगदी आपलं आयुष्य आहे तोपर्यंत करत राहू शकाल, एवढा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. आपल्यालाच वेळ कमी आहे, की आपण त्यांच्या परत पोचणे आपल्याला आता कार्यक्रमाच्या ह्याच्यातून थोडंसं इकडे तिकडे होईल. वेळात सारखे कार्यक्रम असल्यामुळं सकाळी कार्यक्रम, संध्याकाळी कार्यक्रम. त्याच्यामुळं कधी-कधी गुरुजींच्या बरोबरचा संपर्क आता थोडासा हे होतो. पण अगदी आवर्जून आम्ही भेट घेतो. काही चर्चा करतो, काही बोल घेतो. या गोष्टी अजून चालू आहे आणि या चालू अगदी असंच ठेवाव्या लागणार. त्याशिवाय बदल होत नाही. नाहीतर तिथंच रशी तुटली, की मग ते जेवढं आहे तेवढंच आपल्याला तो मटेरियल द्यावा लागणार. नाही नाही, ही जुनी जी काच आहे ती तुटली नाही पाहिजे. कारण हां. जोपर्यंत गुरु आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपण ही कुठेतरी, नाही का, म्हणजे एखाद्या पतंगाची दोज एखाद्या धडधाच्या हातात आहे, बरोबर नाही का? तोपर्यंत पतंग कुठे भरकटणार. फरकटणार. आपली सुद्धा जी डोर आहे ती आपल्या गुरूंच्या हातात